तर आज आहे शिवजयंती, मग म्हटलं की काहीतरी असा गोडाचा शिवकालीन पदार्थ तुमच्यासोबत शेअर करूया। तर आज आपण एकदम टम्म फुगलेली सांज्याची पोळी बनवणार आहोत, पण त्याआधी इंट्रोडक्शन तर व्हायलाच हवं। नमस्कार मंडळी, मी आनंदी अभिजित ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा। तर सगळ्यात आधी आपण कणिक बनवून घेतोय। या कणकेमध्ये कणभरही तेलाचा वापर न करता एकदम छान फुगणारी पोळी बघूयात। तर सगळ्यात आधी 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचंय। कुठलीही 1 वाटी कप घ्या आणि त्यानेच बाकीची मेजरमेंट्स घ्यायची। तर यामध्ये मीठ घालायचंय चवीपुरतं। मीठ आणि पीठ कोरडं मिक्स करून घ्यायचंय। आता ह्यामध्ये लागेल तसं पाणी घालून कणिक भिजवून घ्यायची। ज्या वाटीने मी पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने पाणी घेते। पाणी हे सुरुवातीला मी 1च वाटी घालते। पाणी हे शक्यतो टप्प्याटप्प्याने घालावं। मी आधी चमच्याने पूर्ण गोळा तयार करून घेते, जेणेकरून हाताला कमीत कमी पीठ चिकटेल। कुठलाही चमचा घ्या किंवा उचटणी घ्या। आता ही कणिक भिजवून होते तोपर्यंत स्क्रीनवरील टार्गेट बघा आणि आपल्या चॅनलला भरभरून सबस्क्राईब करा। त्याचबरोबर चॅनलला सपोर्ट देखील करा। चमच्याने असा गोळा तयार करून घेतला की वारंवार हाताला कोरडं पीठ लावायची गरज पडत नाही। त्यामुळे शक्यतो चमचा किंवा उचटणीने असा गोळा तयार करून घ्यायचा आणि मग पीठ हे हातानेच मळायचं आहे। कणकेचे गोळे झाले की कणिक ही हाताने व्यवस्थित दाबून मळून घ्यायची आहे। 2 वाटी पिठासाठी बरोबर 1 वाटी भरून पाणी आपण इथे कणकेमध्ये टाकलेलं आहे आणि कणिकचे टेक्स्चर सुद्धा व्यवस्थित आलेलं आहे। आता कणिक व्यवस्थित मळून झाली की आपण काय करायचे, कणकेवर 2 चमचे पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून हे आपल्याला जवळपास अर्धा तास छानपैकी भिजू द्यायची आहे। तर आता पोळीसाठीचं सारण तयार करून घेऊया। त्यासाठी एका पॅनमध्ये मी बारीक रवा घेते। 1 वाटीला थोडा कमी रवा घेते। तो मीडियम हीटवरती खरपूस भाजून घ्यायचा आहे। भाजताना यामध्ये तूप अजिबातच नाही घालायचं आहे। असाच कोरडा हलकासा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। रवा भाजताना चमचा सतत चालवत राहायचा आहे, जेणेकरून संपूर्ण रवा हा एकसारखा भाजला जातो। आता ह्या संपूर्ण रेसिपीमध्ये मी 1च वाटीने सर्व प्रमाण घेतलेलं आहे। तुम्ही पण परफेक्ट रेसिपीसाठी कुठलंही 1च वाटी किंवा कप घ्या आणि त्यानेच बाकीचे साहित्य मोजून घ्यायचे। मेजरमेंट्स परफेक्ट असले की पदार्थ देखील सुंदर होतो। तर आता रवा भाजून झाल्यानंतर एका पॅनमध्ये 1/4 वाटी पाणी घालायचे। पाणी हे हलकंसं गरम होऊ द्यायचं आणि त्यामध्ये 1 वाटी बारीक केलेला गूळ घालायचा आहे। गुळाचं पाणी करून घ्यायचंय, आपल्याला इथे पाक नकोय। गूळ किसलेला असला तरीही चालणार आहे। आता ह्यामध्ये 1/4 टीस्पून वेलदोड्याची पूड घालायची आणि मिक्स करत गूळ पाण्यामध्ये विरघळवून घ्यायचा आहे। गूळ पूर्ण पाण्यामध्ये विरघळला की त्यामध्ये जायफळ किसून टाकायचं आहे। गुळाचा पदार्थ असला ना की चिमूटभर जायफळ हे त्यामध्ये आवर्जून टाकायचं आहे। त्या पदार्थाला अप्रतिम चव लागते। तर आता जायफळ किसून टाकल्यानंतर चवीपुरतं मीठ आपण ह्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। मीठ हे पूर्ण पाण्यामध्ये विरघळू द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण भाजलेला रवा यामध्ये टाकणार आहोत। भाजलेला रवा टाकल्यानंतर हे मिश्रण सतत चमच्याने हलवत राहायचं आहे, त्याच्या गुठळ्या तयार व्हायला नको। आता हे हळूहळू आळायला सुरुवात होईल। आता हे थोडंसं घट्ट होत आलं की 2 मिनिटं झाकण ठेवून वाफ भरून घ्यायची आहे। तर बरोबर 2 मिनिटांनी इथे परफेक्ट सांजा आपला रेडी आहे। एकदम मऊसूत आणि परफेक्ट टेक्स्चर इथे आलेलं आहे। कोरडा सांजा ह्यासाठी नकोय, अशा प्रकारे ओलसर सांजा ह्या पदार्थासाठी एकदम परफेक्ट आहे। तर आता हा थंड होण्यासाठी ठेवूया, कारण गरम गरम तर त्याच्या पोळ्या नाही करता येणार, त्या फुटतील। त्यामुळे सांजा थंड होऊ द्यायचा आहे आणि मग पोळ्या करायला घ्यायच्या आहेत। तर आता कणिक बघूया। तर ही कणिक सुद्धा परत हाताने नरम करून घ्यायची आहे। थोडंसं पाण्याचा हात लावून सर्वीकडनं व्यवस्थित मळून घ्यायचे।
आपोआप ही हातातनं सुटायला हवी अशी कणिक आपली इथे रेडी आहे। आता ह्या कणकेचे आपण गोळे तयार करून घेऊया। प्रत्येक वेळी पोळी करताना असे गोळे करून घेतले की पोळ्याही पटकन होतात, भाजल्याही जातात आणि जास्त वेळही आपला वाचतो। त्यामुळे शक्यतो जेव्हा आपण पोळी बनवतो ना त्याच्या आधी कणकेचे असे गोळे करून घ्यायचे आणि मग पोळी लाटायला घ्यायची। तर इथे कणकेचे परफेक्टली 5 गोळे झाले। तर सांजाही थंड झालेला आहे, तर त्याचेही आपण गोळे करून घेऊया। कणकेच्या गोळ्यापेक्षा सांज्याचे गोळे जरा मोठे हवेत, म्हणजे एकदम दाबून आपलं सारण भरलं जाईल। सांज्याचं टेक्स्चर हे ओलसर हवंय, जर कोरडं जर झालं ना तर मग ते पोळ्यांमध्येही छानपैकी भरलं जाणार नाही आणि त्याचा गोळा देखील बनणार नाही। त्यामुळे शक्यतो ओलसर त्याचं टेक्स्चर हवंय। तर सर्व गोळे इथे तयार आहेत। सर्वप्रथम कणकेचा गोळा हातावर घेऊन त्याला पीठ लावत त्याला वाटीचा आकार देऊन घ्यायचा। मधला भाग जाड ठेवत जायचा आहे आणि साईडचा पातळ करत त्याची वाटी किंवा पुरी तयार केली की त्यात एक सांज्याचा गोळा ठेवून तो गोळा कणकेच्या गोळ्याने कव्हर करून घ्यायचा आहे आणि आता थोडंसं कोरडं पीठ लावून पातळ अशी त्याची पोळी लाटून घ्यायची आहे। कणिक छान मुरलेली असेल ना तर पोळ्या देखील सुंदर येतात। तर इथे एकदम छान कणिक पसरते आणि आतलं सारण देखील कुठेच फुटलेलं नाहीये। तर अशाच पद्धतीने सांजुऱ्या देखील केल्या जातात, फक्त त्या तळल्या जातात आणि त्या आकाराने छोट्या असतात। अगदी पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट बनवायच्या असतील ह्या पोळ्या तर सांगितलेलं मेजरमेंट्स नक्कीच फॉलो करा। तर पोळी भाजून घेऊया। पोळीला असे बबल्स आले की मगच पोळी उलटवायची आहे। सुरुवातीला हाय फ्लेमवरती भाजून घ्यायची आणि मग मीडियम हीटवरती भाजायची आहे। अगदी कणभरही तेल न वापरता अगदी टम्म फुगलेली आहे आपली पोळी, तुम्ही बघू शकता। पोळ्या अशा फुगल्या ना की अवॉर्ड जिंकल्यासाठी फिलिंग येते खरंच। मस्त साजूक तूप लावून पोळी भाजायची आणि खायला द्यायची। अगदी प्रवासात 2 ते 3 दिवस हमखास मऊ राहते आणि ही पोळी लहान मुलांना देखील आवडेल अशी ही रेसिपी आहे। त्यामुळे कधीही ट्राय करा। कुठेही कोणी जाणार असेल तर त्यांना सोबत द्या, सगळेच आवडीने खातील। दुधासोबत देखील हिची चव एकदम छान लागते। तर कणभरही तेल न वापरता एकदम टम्म फुगलेली, त्याचबरोबर एकदम दाबून सारण भरलेली आपली सांज्याची पोळी इथे रेडी आहे। अगदी परफेक्ट प्रमाणासह पहिल्याच प्रयत्नात अगदी छान पोळी बनते, एकदम टम्म फुगते, त्याचबरोबर मऊ सुद्धा होते। त्यामुळे ही रेसिपी जरूर ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर देखील करा।